स्मृती मंदाना आणि पलाश मुच्छल ही दोन नावं गेले काही दिवस बरेच चर्चेत आहे. आधी त्यांच्या लग्नाची चर्चा झाली आणि मग लग्न मोडल्याची. झालं असं की भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मंदाना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचं लग्न ठरलं. या लग्नाचा मोठा गाजावाजा झाला. त्याचवेळी महिला संघाने वर्ल्ड कप जिंकला. त्यामुळे दोघांनाही चांगलीच प्रसिद्धी मिळाली. पण अचानक दोघांचं लग्न मोडल्याची बातमी समोर आली आणि सर्वांनाच धक्का बसला. यामागचं कारण शेवटपर्यंत कुणालाही समजलं नाही. सध्या स्मृती आणि पलाश आपापल्या कामात व्यग्र आहेत. अशातच पलाशने त्याच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. पलाश मुच्छल आता दिग्दर्शनात पदार्पण करतोय. लवकरच त्याचा पहिला सिनेमा येणार असून त्यात एक मराठमोळा अभिनेता प्रमुख भूमिकेत आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कुणी नसून आपला लाडका श्रेयस तळपदे आहे. इमर्जन्सी या कंगना राणावतच्या सिनेमात तो शेवटचा झळकला होता. तसेच अक्षय कुमारच्या वेलकम टू जंगल मध्येही त्याची भूमिका असणार आहे. आता पलाश मुच्छलच्या सिनेमात श्रेयस प्रमुख भूमिकेत दिसणार असल्याने त्याच्या चाहत्यांना आनंद झाला आहे. श्रेयस आणि पलाश यांचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. सिनेमाचं टायटल अद्याप निश्चित झालेलं नाही, परंतु सिनेमाची कथा ही मुंबईशी निगडीत असेल, ज्यात श्रेयस एका सामान्य व्यक्तीच्या भूमिकेत असणार आहे. या सिनेमाचं शूट लवकरच सुरू होईल अशी माहिती तरण आदर्श यांनी दिली आहे. परंतु यावर नेटकऱ्यांनी पलाशला ट्रोल केलंय. त्याने कशा प्रकारे स्मृतीचा विश्वासघात केला याची आठवण करून दिली जात आहे. पलाश हा बॉलिवूडमधील संगीतकार गायक आहे. भूतनाथ रिटर्न्स या सिनेमासाठी त्याने संगीत दिलं होतं. आता लवकरच तो दिग्दर्शकाच्या भूमिकेतून सर्वांसमोर येणार आहे. पलाशच्या सिनेमात श्रेयसला प्रमुख भूमिकेत पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का हे कमेंट करून नक्की कळवा. आणि मराठी सिनेविश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.